नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. सामान्य जनतेचा आवाज. फलटण तालुक्यातील 131 ग्राम पंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर. पूर्णपणे रद्द केलेला आहे. त्याच्यामुळे आज जे मी इथं सोडत त्या 22 ग्रामपंचायतीचं काढणार म्हणजे सर्वच 131 काढणार आहे, त्यात ह्या 22 देखील असतील. आज जे काढणार आहे तेच आरक्षण त्याच्या पुढच्या निवडणुकीसाठी लागू राहील याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यामध्ये ह्या 22 ग्रामपंचायतीसाठीचं आरक्षण काढताना मात्र आपल्याला 1995, 2000, 2005, 2010 आणि 2015 इथंपर्यंतच आरक्षण विचारात घेतलेलं आहे. कारण 2020चं आरक्षण त्या ठिकाणी लागू झालेलं नसल्यामुळं ह्या 22साठी आपण 2020चं आरक्षण विचारात घेतलेलं नाही. मात्र अन्य सर्व 109 ग्रामपंचायतीसाठी आपण 2020पर्यंत जे काही आरक्षण असेल ते सर्व गृहीत धरलेलं आहे. याच्यामध्ये कुणाला काही शंका आहे का? सर्वप्रथम या ठिकाणी सुरुवात करताना अनुसूचित जमातीची सोडत काढणार आहे, त्यानंतर अनुसूचित जातीची सोडत काढणार आहे. अनुसूचित जमाती आणि जातीची सोडत काढताना लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या प्रमाणात हे आरक्षण दिलं जातं, सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण काढलं जाईल. प्रत्येक प्रवर्गाचं आरक्षण काढल्यानंतर त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठीचं आरक्षण काढण्यात येईल आणि सर्वात शेवटी ज्या ग्रामपंचायती राहणार आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण होतील. महिलांचं आरक्षण काढताना महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे नियम विचारात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे लगतच्या निवडणुकीमध्ये जे आरक्षण त्या ठिकाणी आता महिला किंवा पुरुष असेल त्याचा विचार करून आत्ताचं आरक्षण काढलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आत्ता जर एखाद्या ठिकाणी महिला सरपंच असेल किंवा महिला पदासाठी आरक्षित असेल सरपंच पद म्हणजे प्रवर्ग कुठलाही असेल, SC असेल, ST, OBC, खुला, पण त्याचं आत्ता जर तिथं महिला सरपंच असेल तर पुढचं पद म्हणजे मी जे आरक्षण काढणार आहे ते शक्यतोवर सांगतो पुरुष प्रधान आरक्षित. ज्या ठिकाणी आज पुरुष सरपंच आहे त्या ठिकाणी शक्यतोवर ते महिला याच्यासाठी आरक्षण, कारण आळीपाळीनं महिलांचं आणि पुरुषांचं आरक्षण देण्याची रीत आहे. मग प्रवर्ग कुठला का असेल हे लक्षात घ्या. समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये उदाहरणादाखल सांगतो मी, आज OBC महिला सरपंच असेल, तुमचं आरक्षण समजा आजचं सर्वसाधारण पडत असेल तर ते सर्वसाधारण खुला पडण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे महिला पदात तिथं होण्याची शक्यता कमी आहे, हे लक्षात घ्या. कमी आहे याचा अर्थ आपल्याला काही चिठ्ठ्या काढाव्या लागणार आहेत असं काही 100% हे होणार नाही की ह्याऐवजी हेच होणार. ज्या ठिकाणी चान्स आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे 50-50 हे आहे चान्स आहे, त्या ठिकाणी आपल्याला चिठ्ठ्या टाकाव्याच लागणार. त्याच्यामध्ये कुणाला काही आपली शंका आहे का? आपण मला वाटतं आता आपण पुढची कार्यवाही सुरू करूया. मी फक्त ती सुरू करण्याआधी 22 ग्रामपंचायतीचं नाव वाचून ज्याचं मी जानेवारीत आरक्षण काढलं होतं, त्यानंतर परत आपण एप्रिलमध्ये सुद्धा त्याचं काढलं. नावं तुमच्या फक्त संदर्भासाठी वाचते, पण त्याचं आज आपण परत काढणार आहे. मी परत एकदा सांगते, याच्यामध्ये आता कुठलंही कन्फ्युजन ठेवू नका की मी आज जे आरक्षण काढणार आहे तेच फायनल राहील. त्याच आरक्षणानुसार यापुढील सर्व निवडणुका ज्या होणार आहेत, ह्या वर्षी होतील, पुढच्या वर्षी होतील किंवा काही 27-28 ज्या वर्षी होतील त्यावेळच्या निवडणुकांना आज काढलेलंच आरक्षण लागू राहणार आहे. यापूर्वी काढलेली सर्व आरक्षण, मग ते 2022ला काढलेलं असेल किंवा मी जानेवारी महिन्यात मी काढलेलं असेल किंवा एप्रिल महिन्यात आपण काढलेलं असेल, ते सर्व अधिक्रमित किंवा रद्द करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 22 ग्रामपंचायतीमध्ये गोखळी असू, दालवडी, जवळेवाडी असू, जोडपुरवी, खट्टेवस्ती, गोळेवाडी, मिरगाव, तरडगाव, चांभारवाडी, सासवड, देरेवाडी, दालवडी, मालेवाडी, शिंदेमार, विठ्ठलवाडी, खडकी, ठाकूबाची वाडी, माझे, मुरुंग, परतपूर, गोळेगाव आणि जोडवा या 22 ग्रामपंचायती होत्या. तर आपण आजच्या याला सुरुवात करूया प्रक्रियेला. सर्वप्रथम आपण ST पदासाठीचं सरपंच पदा थेट सरपंच पदाचं आरक्षण जी अनुसूचित जमातीसाठी जे आहे आपण क्रायटेरिया विचारात घेतो की लोकसंख्येच्या टक्केवारीच्या त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने आरक्षण दिलं जातं. आपल्या तालुक्यात ST 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक ST लोकसंख्या टक्केवारी असणारी ग्रामपंचायत आहे मोहोळ. तिथे लोकसंख्या टक्केवारी 5.84, परंतु त्या ठिकाणी सन 2015मध्ये आरक्षण झालेलं आहे STचं. त्याच्यानंतरची ग्रामपंचायत आहे कुंटे,
त्या ठिकाणी टक्केवारी आहे 3.15% ST प्रवर्गाची. त्या ठिकाणी देखील महिला आरक्षण ST झालेलं आहे पूर्वी. 3 नंबरची ग्रामपंचायत आपल्या तालुक्यातली ढवळेवाडी असू. त्या ठिकाणी लोकसंख्या आहे, एकूण लोकसंख्या 638, ST लोकसंख्या 19, टक्केवारी 2.98. 1995 ते आज अखेर या ठिकाणी ST प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं नसल्यामुळे ढवळेवाडी असून ही ग्रामपंचायत ST प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचं घोषित करत आहे. तसेच आपल्या तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत STची ही अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने ST ढवळेवाडी असून ही ग्रामपंचायत ST खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचं घोषित करत आहे. पुढच्या टप्प्यावर आपण येऊया की अनुसूचित जाती SC थेट सरपंच आरक्षण. ST प्रमाणे जे आहे लोकसंख्येच्या उतरत्या टक्केवारीनुसार SCचं आरक्षण दिलं जातं. ते देताना आपल्याला अजून एक गोष्टीचा विचार करावा लागतो SC/STचं आरक्षण देताना की 1995 अखेर आजपर्यंत एकदाही जे आहे आरक्षण एखाद्या ग्रामपंचायतीत झालं नसेल आणि ज्या ठिकाणी SCची लोकसंख्या आहे अशा ग्रामपंचायतीचा आपल्याला प्राधान्याने विचार करावा लागतो. आपल्या 131 ग्रामपंचायतीपैकी ज्या ठिकाणी जनगणनेनुसार SCची लोकसंख्या आहे आणि ज्या ठिकाणी आजपर्यंत एकदाही SCचं आरक्षण झालेलं नाही अशा 2 ग्रामपंचायती आपल्या तालुक्यात आहेत. त्यापैकी एक आहे मिरेवाडी दालवडी. त्या ठिकाणी SC प्रवर्गाची लोकसंख्या 2.35% आहे. दुसरी ग्रामपंचायत आहे माळेवाडी. त्या ठिकाणी SC प्रवर्गाची लोकसंख्या आहे 0.73. या 2 ठिकाणी एकदाही SC प्रवर्गाचं आरक्षण झालेलं नाही आज अखेर. त्यामुळं ह्या 2 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या SC प्रवर्गासाठी थेट आरक्षित होतात. उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जिथं SCची लोकसंख्या आहे अशा ठिकाणी एकदा ना एकदा SCचं आरक्षण झालेलं आहे. त्यामुळे उतरत्या क्रमानुसार ग्रामपंचायती आपण जर बघता आपल्या तालुक्यातील सगळ्यात 1 नंबरची ग्रामपंचायत आहे SCच्या टक्केवारीनुसार सोनगाव. त्या ठिकाणी SC प्रवर्गाची लोकसंख्या आहे 46.33%. साठे त्या ठिकाणी आहे 28.99% आणि सांगली त्या ठिकाणी आहे 27.64%. परंतु या तिन्ही ठिकाणी सन 2021 मध्ये या तिन्ही ग्रामपंचायती ज्या आहेत SC प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. त्या ठिकाणी ते आरक्षण लागू झालेलं आहे. त्यामुळे ह्या 3 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आपण वगळलेल्या. त्याच्या पुढची ग्रामपंचायती जिंती. त्या ठिकाणी लोकसंख्या SC प्रवर्गाची आहे 27.14%. पवारवाडी 27.07%. वेलोशी 26.17%. गोगली 25.36%. इंचोली 25.08%. आसू 24.40%. मुंजवडी 24.17%. सरडे 23.25%. निंभोरे 22.85%. दालवडी 22.82%. शिंदेनगर 22.61%. गुणवरे त्याच्यानंतर ढवळेवाडी आसूचा नंबर येतो 22.26%. पण ढवळेवाडी आसू ग्रामपंचायत आधी आपण STसाठी आरक्षित केली आहे त्यामध्ये आपण वगळलं. गुणवरे 21.92%. खुंटे 21.02%. राजुरी भवानीनगर 20.60%. निंबळक वाजेगाव 19.60%. खामगाव 19.30% आणि हनुमंतवाडी देखील 19.30%. तर ह्या मी वाचून दाखवलेल्या आपल्याला एकूण 19 ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातींसाठी आरक्षित करायचे आहेत. तर ह्या मी टक्केवारीने वाचून दाखवल्याप्रमाणे ज्या आहेत आणि ज्या 2 ठिकाणी आरक्षण अद्याप झालेलं नाही आहे त्या 2 ग्रामपंचायती अन्य 17 म्हणजे मी पुन्हा एकदा यादी वाचून दाखवतो. SC प्रवर्गासाठीच्या मिरेवाडी दालवडी माळेवाडी जिंती पवारवाडी बेळोशी गोगली विंचोली आसू मुंजवडी सरडे राजुरी भवानीनगर निंबळक वाजेगाव खामगाव आणि हनुमंतवाडी या 19 ग्रामपंचायती SC प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याचं मी इथं जाहीर करत आहे. झालेलं आहे ना खामगाव पण 2000 साली झालेलं आहे खामगाव. हो मी सांगितलं ना झालेला याचा अर्थ घेणार नाही असं होत नाही ना. सर्वच गावं एकदा झाल्यानंतर पुन्हा त्याचं ओळी येणार नाही. त्याप्रमाणे ओळीनच येणार ती गावं. खामगाव सन 2000 झालेलं आहे. राजुरी भवानीनगर पण 2000 झाले आणि हनुमंतवाडी पण 2000 झालेलं आहे. गोगळी 1995 झालेलं आहे. ही सर्व गावं लक्षात घ्या. एकदा ना एकदा झाल्यानंतर परत त्यांचं ओळ येणारच आहे. असं नाही झालेलं कुठलंही गाव 2015 झालेलं मी घेतले किंवा 2010 झालेली त्याची 95 2000च्या आता येणारच गावं. त्याच्यानंतर पुढच्या इलेक्शनच्या वेळी पुढची येणार आहेत. तर मी पुन्हा एकदा 19 गावांची नाव वाचून दाखवतो.
मिरेवाडी, दालवडी, माळेवाडी, जिंती, पवारवाडी, बेळोशी, गोखळी, विंचुर्णी, आसूम, मुंजवडी, सरडे, निंभोरे, दालवडी, शिंदेनगर, गुणवरे, कुंटे, राजुरी, भवानीनगर, निंबळक, वाजेगाव, खामगाव आणि हनुमंतवाडी ही 19 ग्रामपंचायती इथलं थेट सरपंच पद हे SC प्रवर्गासाठी मी घोषित करत आहे। त्याच्यापैकी ज्या ठिकाणी आता पुरुष सरपंच होते ते आहेत, म्हणजे पुरुष कुठल्याही प्रवर्गाचे असतील बरं ते, पण पुरुष होते ते आता 19 पैकी वाचते। वेळोशीला, शिंदेनगर, गुणवरे, कुंटे, राजुरी, भवानीनगर, निंबळक, वाजेगाव, आसूम, दालवडी, माळेवाडी ह्या 9 ठिकाणी जे आहेत त्या सर्वसाधारण किंवा पुरुष आपण म्हणू या प्रवर्गासाठी आरक्षण होत्या, कुठलाही प्रवर्ग असेल तो ह्या त्यामुळे या 9 ग्रामपंचायती SC महिला प्रवर्गासाठी मी आरक्षित असल्याचं मी घोषित करते। पुन्हा एकदा मी नाव वाचतो। वेळोशी, शिंदेनगर, गुणवरे, कुंटे, राजुरी, भवानीनगर, निंबळक, वाजेगाव, आसूम, दालवडी आणि माळेवाडी। परंतु आपल्याला महिलांच्यासाठी महिला SC साठी 10 ग्रामपंचायती घ्यायचे। उर्वरित 10 ग्रामपंचायती ज्या ठिकाणी आत्ता महिला सरपंच पदासाठी आरक्षित होते ते आहे जिंती, पवारवाडी, गोखळी, मुंजवडी, सरडे, निंभोरे, विंचुर्णी, हनुमंतवाडी, खामगाव आणि मिरेवाडी, दालवडी। ह्यातून आपल्याला एक ग्रामपंचायत काढायची आहे ज्या ठिकाणी SC महिला प्रवर्गासाठी ती ग्रामपंचायत आरक्षित होईल। बर्नी मोकळी दाखवा, बर्नी मोकळी आहे दाखवा, एक टाका तुम्ही टाका त्या पुढे मागवतात माझ्याकडे गावांच्या पुढे मागायचे। निंबोरी, मिरेवाडी, झाला खामगाव, हनुमंतवाडी, विंचुर्णी, सरडे, मुंजवडी, गोखळी, पवारवाडी, जिंती। या 10 मधून आपल्याला एकच चिठ्ठी काढायची, ती ग्रामपंचायत जी आहे ती SC महिला प्रवर्गासाठी आरक्षित होईल। मिरेवाडी, झालं आता मी SC महिला प्रवर्गासाठी आणि SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीची नावं पुन्हा एकदा वाचून दाखवतो। SC महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या 10 ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत। वेळोशी, शिंदेनगर, गुणवरे, कुंटे, राजुरी, भवानीनगर, निंबळक, वाजेगाव, आसू, दालवडी, माळेवाडी आणि मिरेवाडी, दालवडी। SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या 9 ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत। जिंती, पवारवाडी, गोखळी, मुंजवडी, सरडे, निंभोरे, विंचुर्णी, हनुमंतवाडी आणि खामगाव। आता आपण पुढील टप्प्याकडे येऊ। नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण सोडत आपल्याला त्याच्या पुढची काढायची आहे। त्याच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सोडत काढताना आपल्याला OBCचं आरक्षण जे आहे ते 27% प्रमाणे आपल्याला त्याप्रमाणे जिल्ह्यावरून वाटप करून आपल्याकडे 35 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित आहेत। त्यापैकी 18 महिलांसाठी आणि 8 आरक्षित आहेत। त्यापैकी मी
आजपर्यंत कधीही ओबीसी किंवा बीसीसी नामांतर आरक्षण नसलेल्या आपल्या तालुक्यामध्ये 3 ग्रामपंचायती आहेत, ज्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापनेपासून कधीच नागरिकांचा मागासवर्गीय आरक्षण झालेलं नाही. त्या ग्रामपंचायती आहेत कुळुंब, जोरवाकरी आणि जोरकुरवली. त्यानंतर सन 1995 साली नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण झालं आणि त्यानंतर कधीच नामांतर आरक्षण झालेलं नाही. अशा आपल्याकडं पुढील ग्रामपंचायती आहेत: वाघोशी, भाडळी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, हिंगणगाव, आदरकी बुद्रुक, काशीदवाडी, तांबे, शिरीचवाडी ढवळ, नायकोमवाडी, विठ्ठलवाडी आणि टाकूबाईची वाडी. त्यानंतर आपल्याला 2000 साली नागरिकांचा मागास प्रवर्गीय आरक्षण झालं आणि त्यानंतर पुन्हा आजपर्यंत कधी झालेलं नाही. अशा ग्रामपंचायती आहेत: झडपाईची वाडी, तरडक, राजाळे, मलवडी, मठाची वाडी, पाडेगाव, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शेरी शिंदेवाडी, शिंदेमाळ आणि बोडकेवाडी. त्यानंतर सन 2005 साली नामांतर आरक्षण पडलं, पण त्यानंतर पुन्हा कधीच पडलेलं नाही. अशा ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत: साठे, बरड, ठाकुर्की, गोळेवाडी, वाकरी, विरगाव, कुसूर, उपळवे, धुळदेव, खडकी आणि परळी. या एकूण ग्रामपंचायती संख्या आपण मोजली असेल कोणी तर 37 आहे. आपल्याला एकूण 35 ग्रामपंचायती आरक्षित करायचे ओबीसीसाठी. ज्या ठिकाणी कधी आरक्षण नव्हतं अशा 3 ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत: कुळुंब, जोरवाकडी, जोरकुरवली. त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचं मी घोषित करत आहे. सन 1995 साली आरक्षण ओबीसी झालेलं आणि पुन्हा कधीच नाही आलेलं. 10 ग्रामपंचायती आहेत आपल्याकडे. 11 ग्रामपंचायती आहेत: वाघोशी, भाडळी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, हिंगणगाव, आदरकी बुद्रुक, काशीदवाडी, तांबे, शेरीचीवाडी ढवळ, नायकोमवाडी, विठ्ठलवाडी, टाकूबाईची वाडी. ह्या देखील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेट आरक्षित झाल्याचं मी घोषित करतोय. सन 2000 साली आरक्षण ओबीसी आरक्षण झालेलं, पण पुन्हा त्या प्रवर्गासाठी कधीच आरक्षित न झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या आहे 12. त्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे: झडपाईची वाडी, तरडक, राजाळे, मलवडी, मठाची वाडी, पाडेगाव, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शेरी शिंदेवाडी, शिंदेमाळ आणि बोडकेवाडी. या ग्रामपंचायती देखील मी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करत असल्याचं जाहीर करत आहे. सन 2005 सालच्या ग्रामपंचायतीची एकूण संख्या 11 आहे. त्यातून आपल्याला 9 ग्रामपंचायती घ्यायच्या आहेत. त्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत: साठे, बरड, ठाकुर्की, गोळेवाडी, वाकरी, विरगाव, कुसूर, उपळवे, धुळदेव, खडकी आणि परळी. या 11 ग्रामपंचायती आहेत. यातून 9 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होतील. उर्वरित 2 ग्रामपंचायती या खुल्या किंवा सर्वसाधारण प्रवर्गात जातील. बॉक्स मोकळा जातात. त्याच आहेत. साठे, बरड, ठाकुर्की, गोळेवाडी, वाकरी, विरगाव, कुसूर, उपळवे, धुळदेव, खडकी, परळी. उपळवे 11 गाव. 2 पाकिट मिरगाव, गोळेवाडी, ठाकुर्की, बरड, साठे,
परळ खुर्द, खडकी, कुलदेव, कुसूर, वाखरी. यातून आपल्याला 9 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. 11.9 परत एकदा दाखवतो. 9 काढायचे. आपले 26 ग्रामपंचायत ऑलरेडी झालेले आहेत. आपल्याला 35 इनपुट द्यायचे आहेत. परळ खुर्द, साहेब जरा आवाज आहे ना, जरा माईक मध्ये घेऊन सांगा ना गावाचं नाव. मी वाचलं. आपण वाचलं मी सांगतो. चालेल. परळ खुर्द, मिरगाव, धुळदेव, साठे, उपळवे, वाखरी, कुसूर, आणखी 2, ठाकुर्की, खडकी, गोळेवाडी आणि दुसरी परळ. त्या आपल्या प्रवर्गात. यापैकी आता पुन्हा एकदा मी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या 35 ग्रामपंचायतीचं नाव वाचून दाखवतो. त्यानंतर आपल्याला त्यातून महिला आरक्षण काढायचं आहे. हिंगणगाव, काशीदवाडी, शरेचीवाडी, ढवळ, विठ्ठलवाडी, धडकबाईची वाडी, राजाळे, तरडक, मठाची वाडी, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शिंदेमाल, कुळुंब, वाघोशी, भांडी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, आदरकी बुद्रुक, तांबे, नायकमवाडी, टाकूबाईची वाडी, मलवडी, पाडेगाव, शेरे शिंदेवाडी, गोडकेवाडी, जोर, वाखरी, जोर, पुरवली, वाखरी, कुसूर, धुळदेव, खडकी, परळ खुर्द, साठे, ठाकुर्की, मिरगाव आणि उपळवे. यापैकी ज्या ठिकाणी आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होत्या अशा ग्रामपंचायती आहेत 17. त्या मी एकदा वाचून दाखवतो. म्हणजे ज्या ठिकाणी आत्ता सर्वसाधारण प्रवर्गासारखं सरपंच आहे त्या ग्रामपंचायती आहेत वाघोशी, बारडी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, आदरकी बुद्रुक, तांबे,
नायकुंगवाडी, टाकुबाईची वाडी, मलवडी, पाडेगाव, शेळशिंदेवाडी, कोडकेवाडी, जोर वाकडी, जोर कुडवली, साठे, ठाकुर्की, मिरगाव आणि उपळगे या 17 ग्रामपंचायतींनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याच्यासाठी नीट आरक्षित झाल्याचं घोषित करत आहे. परंतु आपल्याला एकूण 18 ग्रामपंचायती ज्या त्या महिलांसाठी घोषित करायच्या असल्यामुळे उर्वरितच्या ग्रामपंचायती आहेत त्यातून आपल्याला आता एक चिठ्ठी काढावी लागेल. त्यातून आता परत आताच्या काढलेल्या वाकडी, कुसूर, गुळदेव, खडकी आणि परांच्या घ्याव्या नवीन एकच काढायची. ठीक आहे. 17 आत्ताच्या आधी घ्या वाकडी त्या पहिल्या टाका आत्ताच्या काढल्या त्या वाकडी, कुसूर, गुळदेव, खडकी, परत या ठिकाणी आत्ता सर्वसाधारण प्रवर्गाचे सरपंच आहे. सॉरी आत्ता महिला आहे. त्यातून आता एक आपल्याला काढायचं असल्यामुळं ज्या ठिकाणी महिला होत्या त्या उर्वरितच्या 17-18 ग्रामपंचायत त्यातून आपल्याला एक इकडे घ्यावी लागेल. मी सांगतो तेव्हा ते आत्ताच्या काढलेल्या मधल्या 5 घ्या. वाकडी, कुसूर, दुर्देव, खडकी आणि परत त्या 5 घ्या. त्या ठिकाणी आत्ता महिलाच आहे परंतु आता आपल्याला लॉट आपण एक घ्यावी लागेल. वाकडी 7 वाकडी, कुसूर, दुर्देव, खडकी, खडकी, परहरपूर झालं 5. आणि आता त्या बॉक्समधल्या टाका तुमच्या जिल्ह्या पासून तुम्हाला किती पाकिट शिंदेमाळ, धुमाळवाडी, झडकबाईची वाडी, हिंगणगाव, काशीदवाडी, शेरेची वाडी जवळ, विठ्ठलवाडी, उळुंब, तरडगाव, रावळी बुद्रुक, मठाची वाडी, तरड. एकच काढायची. झडकबाईची वाडी, पुढीलप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण असेल. मी महिलांसाठीच्या आरक्षित ग्रामपंचायती 18 त्यांची नाव वाचून दाखवतो. वाघोशी, भारडी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, आदरकी बुद्रुक, तांबे, नायकुंगवाडी, टाकुबाईची वाडी, मलवडी, पाडेगाव, शेरेशिंदेवाडी, कोडकेवाडी, जोर वाकडी, जोर कुडवली, झडकबाईची वाडी, साठे, ठाकुर्की, मिरगाव आणि उपळगे. नागरिकांचा खुला याच्यासाठीच्या मी ग्रामपंचायती वाचून दाखवते. हिंगणगाव, काशीदवाडी, शेरेचीवाडी, ढवळ, विठ्ठलवाडी, तरडप, रावजाळी, मठाचीवाडी, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शिंदेमाळ, कुळुंब, वाखरी, कुसूर, दुर्देव, खडकी आणि परहरपूर अशा 17 ग्रामपंचायतीच्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला अशा आरक्षित झाल्याचे मी घोषित करत आहे. आता ज्या 2 ग्रामपंचायती वरड आणि गोळेवाडीच्या राहिलेल्या होत्या त्या आपण आता त्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे त्या खुल्या प्रवर्गात जातील. ऑलरेडी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या खुल्या प्रवर्गासाठी आपल्याला 76 ग्रामपंचायती आता आहेत.
त्यापैकी आपल्याला 38 ज्या आहेत त्या महिलांसाठी आणि 38 ज्या आहेत त्या सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित होतील. त्यापैकी आत्ता ज्या ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत, खुल्या याचा अर्थ कुठल्याही जात प्रवर्गातील असतील पण पुरुष किंवा खुला, अशा ग्रामपंचायत संख्या मी नाव वाचून दाखवतो. सांगवी, निरगुडी, मांडव, खडक, बिलकटी, खटके वस्ती, कुरवली खुर्द, सासकल, शिंदेवाडी, आळजापूर, दत्तनगर, कुरवली, वडले, चौदरवाडी, ढवळ, बिडणी, टाकळवाडी, आंधरूड, कराडेवाडी, सोमनतळी, कापशी, आरडगाव, रावली खुर्द, काळस, तासवडा, तडवळे, गिरडेर, चव्हाणवाडी, चांभारवाडी, वाटा निंबाळकर, जाधववाडी, आसूर, सालपे, सासवड, वरांगवाडी, बिरेवाडी, कुसूर, कोराळे, डोंबाळवाडी, गाडगेमळा, ढवळेवाडी, हिंगोली, पिराचीवाडी, मानेवाडी, दयाचीवाडी, गोळेगाव, परहर बुद्रुक आणि मगाशी आलेल्या त्यापैकी बरड आणि गोळेवाडी या ठिकाणी आज रोजी सर्वसाधारण प्रवर्गासाठी, सर्वसाधारण कुठल्याही जात प्रवर्ग असेल तर त्यातल्या सर्वसाधारण याच्यासाठी हे पद आरक्षित आहेत. याची संख्या जवळपास 43 होते. तर ह्यातून आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 38 ज्या आहेत त्या महिलांचे आरक्षण काढायचं आहे. तर आता ही संख्या जास्त असल्यामुळं म्हणजे आपल्याला काढायच्या 38 आहे तरी संख्या जास्त होती. मागापर्यंत काय होत होतं की महिलांमध्ये कमी पडत होतं, आपण पुरुषांना काढतो. आता महिलांमध्ये आपल्याकडे ग्रामपंचायत झाली जवळपास 43च्या आसपास झालेले, 43-43. तर त्यातून आपल्याला 38 ग्रामपंचायती काढायची. आणि मी ती जावळीचं नाव वाचलंच नाही. आता मी तेही वाचून दाखवतो. म्हणजे ज्या ठिकाणी महिला होत्या सरपंच तेही नाव वाचून दाखवतो जे आता खुल्याला आलेले. सोनगाव, सस्तेवाडी, जावळी, हिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, भांडी खुर्द, गोळ, आदर्शी खुर्द, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, कोळती, मुरुम, दुधेबावी, पिंपी, कांबळेश्वर, पिंपरत, अलगुडेवाडी, शेरीचवाडी, हिंगणगाव, किरटवाडी, नांदल, खडतरवाडी, कोरेगाव, वडजत, तावडी, जाधववाडी, फटकन, मुळीकवाडी, गाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माझे या ठिकाणी आत्ता महिला सरपंच आहेत. त्यामुळे त्या आपापच ज्या आहेत त्या सर्वसाधारण खुल्यामध्ये जाणार आहेत. तर आता आपण महिलांचं आरक्षण काढायचं यातून. जावळी महिला सरपंच टाकायची वाचा. गोळेवाडी, बरड, मानेवाडी, सांबारवाडी, टाकळवाडी, निरगुडी, मांडवकड, केराचीवाडी, चव्हाणवाडी, विटणी, सांगवी, गाडगेमाळा, तडवळे, वडले, मिरेवाडी, कुसूर, चौदरवाडी, आळजापूर, काळज, कोराळे, सासकल, आरडगाव, परांगवाडी, शिंदेवाडी, सासवड, कापशी, कुरवली खुर्द, परहर बुद्रुक, सालपे,
सोमनथळी, खडके वस्ती, गोळेगाव, जाधववाडी असो, कराडेवाडी, बेलकटी, दऱ्याची वाडी, वाठारणी बारकर, रावडी खुर्द. अडतीस काढायचे, 38 मिळतात. उर्वरित ज्या चिठ्ठ्या राहतील त्यातून 4 राहतील. ते 4 ज्या आहेत त्या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी येतील. एक चित्र राहतं, एक सांगा. 38 पहिला नंबर हे करा, 38 बरोबर येतील. 38 तडवळे, अंधरूर, वरांदवाडी, बघार बुद्रुक, दाथवडा, बिर्डे, कापसी, चांभारवाडी, वडले,
कुडवली बुद्रुक दत्तनगर. वाठार निंबाळकर. खराडेवाडी. गोळेवाडी. कोराळे. डोंबाळवाडी. आरडगाव. चव्हाणवाडी. ढवळेवाडी निंबोरे. पिराचीवाडी. सांगवी. काळस. मानेवाडी. भिडणी. कुडवली खुर्द. जाधववाडी असू. मिरेवाडी कुसूर.
सासवड, चौधरवाडी, टाकळवाडी, काय नाही, अजून जास्त नाही झालं ना, काय मला अजून काढायचं तीस झाले, अजून 8 काढायचे. सासकल, रावडी खुर्द, नीलकटी, गोळेगाव, गाडगेमाळा, बरड, खटके वस्ती, 37 झाल्यात मॅडम, 37 एक काढायच्या वेळेस. आळजापूर, आम्ही परत एकदा नागरिक सर्वसाधारण प्रवर्ग त्याच्यामधल्या महिलांसाठी आरक्षित 38 ग्रामपंचायतीची नाव वाचून दाखवतो. सांगवी, बिलकटी, खटकेवस्ती, कुरवली खुर्द, सासकल, आळजापूर, कुरवली बुद्रुक दत्तनगर, वडले, चौदरवाडी, बिडणी, टाकळवाडी, अंधरूड, खराडेवाडी, कापशी, आरडगाव, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, विरडे, चव्हाणवाडी, चांबारवाडी, वाठार निंबाळकर, जाधववाडी आसू, सासवड,
परांजवाडी, विरेवाडी कुसूर, कोराळे, लोंबाळवाडी, गाडगेमळा, गवळेवाडी निंबोरे, पिराचीवाडी, मानेवाडी, दऱ्याची वाडी, गोळेगाव, परहर बुद्रुक, बरड आणि गोळेवाडी. तर पुढील 38 ग्रामपंचायतींनी सर्वसाधारण प्रवर्ग महिला सरपंचांसाठी आरक्षित असल्याचं घोषित करत आहे. तर पुढील 38 ग्रामपंचायती या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी मी घोषित करत आहे. ती नाव वाचतो: सोनगाव, सस्तेवाडी, जावली, गिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, बारडी खुर्द, भोळ, आदरकी खुर्द, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, कोळकी, मुरुम, दुधेगावी, पिंपी, कांबळेश्वर, ढवळ, पिंपरत, आलगुडेवाडी, शरीचवाडी, हिंगणगाव, तिरकवाडी, नांदल, फडकरवाडी, कोरेगाव, वळजप, चावडी, जाधववाडी, फलटण, मळीकवाडी, गाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माझेली, शिंदेवाडी, सोमनतळी, सालपे आणि निरगुडी. परत एकदा सर्वांसाठी सुरुवातीपासून जे आरक्षण निश्चित झालेलं आहे ते परत एकदा वाचून दाखवतो. झालेली सर्व आरक्षण रद्द झालेली आहे. जानेवारी महिन्यात काढलेलं किंवा मार्च एप्रिल महिन्यात काढलेलं, आज जे काढलेलं आहे त्याच आरक्षणात सरपंच पदाच्या निवडणुका गट सरपंच पदाच्या होती. हेच आरक्षण कायम आणि हेच आरक्षण लागू आहे. उद्या झालं तरी आणि 2028 मध्ये झालं तरी हेच आरक्षण लागू राहणार. चिठ्ठी काढून सगळं आरक्षण केलेलं आहे. आम्ही समोर सगळे केलेलं आहे. एवढे पत्रिका ते एवढे कॅमेरे आहेत त्यांचं लाईव्ह असेल आपण बघा. ठीक आहे, मी सांगतो आरक्षण सांगतो सगळ्यात सांगणार आहे. आता एसटी अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग ढवळवाडी असू, अनुसूचित जाती एसटी महिला 10 ग्रामपंचायतीप्रमाणे आहेत. रेवशी, शिंदेनगर, गुणवणी, कुमटे, राजुरी, भवानीनगर, निंगरवाडगाव, आसू, दादवडी, माळेवाडी, विरेवाडी तालुके. आणि एसटी खुला याच्यासाठी 9 ग्रामपंचायती आहेत. जेंती, पवारवाडी, रोकडी, मुंजावडी, सरडे, निंबोरे, सुटी, हनुमंतवाडी आणि खामगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांच्यासाठीच्या 18 ग्रामपंचायती वाचून दाखवतो. बागोशी, भांडी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, आदरकी बुद्रुक, तांबे, नायकोंवाडी, टाकवरची वाडी, मलवडी, पाडेगाव, शिवशिंदेवाडी, वडकेवाडी, जोर, वाघरी, जोर, झडपायची वाडी, साखी, ठाकुर्की, मिरगाव आणि उपळवे. तर 17 ग्रामपंचायती ओबीसी खुल्यासाठी आहेत. त्या आहेत हिंगणगाव, काशीवाडी, शेरीचवाडी, देवळवाडी, राजाळी, तरडम, मठाची वाडी, तरडगाव, रावळकुंडी, धुमाळवाडी, शिंदेमाळ, गुळुंब, वाखरी, कुसूर, दुळदेव, खडकी आणि परळपूर. खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती आहेत. सांगवी, बिलकटी, खटके वस्ती, कुरवली खुर्द, सासवण, आळगापूर, कुरवली खुर्द, दत्तनगर, वडले, चौदरवाडी, विंडी, टाकळवाडी, आलूर, खराडेवाडी, कापशी, आरडगाव, राऊळखुर्द, काळज, सातोडा, तळवळे, बिर्डे, जवानवाडी, चांभारवाडी, वाटाणीमाळ, जाधववाडी, आसूर, सासवड, परांजवाडी, विरेवाडी, कुसूर, कोराळे, कोंबाळवाडी, गाडगेमाळा, ढवळेवाडी, निंबोरे, पिराचीवाडी, नाणेवाडी, दराचीवाडी, गोळेगाव, परड आणि गोळेवाडी. आणि खुला प्रवर्ग सर्वसाधारण खुला याच्यासाठी 38 ग्रामपंचायतीच्या राहत्या आहेत. सोनगाव, सस्तेवाडी, जावळी, गिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, बाडी खुर्द, भूळ, आदरकी खुर्द, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, कोळकी, मुरुम, दुधेगावी, हिंगी, कांबळेश्वर, पिंपरत, आलगुडेवाडी, शेरीचवाडी, हिंगणगाव, किरणवाडी, नांदल, फडकरवाडी, कोरेगाव, वळजप, चावडी, जाधववाडी, फडकर, मिरवाडी, गाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माझेली, ढवळ, शिंदेवाडी, सोमनतळी, सालपे आणि धन्यवाद. पूर्वीची सर्व आरक्षण सोडली ज्या काढल्या होत्या त्यानुसार जे काही घोषित झालेलं आरक्षण आहे ते सर्व शासकीय अधिसूचनेन्वये अधिक्रमित म्हणजे रद्द करण्यात आलेलं आहे. आज जे आरक्षण 121 ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच आरक्षण सोडूनची काढलेली आहे त्यानुसारच यापुढे सर्व याच्या पंचवार्षिक सर 95% आमच्याकडे आरक्षण पुरुष पडला
तर महिला आरक्षण असेल ग्रामपंचायतीची आपल्याला भेट शकतात. ते काही नाही. ओबीसी पण नाही, ओपन पण नाही. ओपन बी नाही. आता आरक्षण पण ओपनच टाकायचं. आमचं ते नाही. हो पण कुठलं काय व्हिडिओ काढले जाते बघा ना तुम्ही.